नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन हे पुस्तक तिसरे। या पुस्तकाचे लेखक आहे श्री सुरेश खटावकर आणि प्राध्यापक मुक्रु डांगे। यामध्ये 5 घटक आहेत। घटक 1 कार्यालयातील भौतिक घटकांचे व्यवस्थापन, घटक 2 शालेय पत्रव्यवहार, घटक 3 शाळेच्या कार्यालयाची कार्यपद्धती, घटक 4 बाह्य तपासणीपूर्वी करावयाचा काम, घटक 5 शालेय व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचा अभ्यास। या पाठ्यपुस्तकामध्ये पुस्तक 3 मध्ये शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन याची प्रस्तावना पाहूया। शालेय व्यवस्थापन पदविका या शिक्षणक्रमाच्या एकूण 6 अध्ययन पुस्तकांपैकी शाळेचे कार्यालयीन व्यवस्थापन हे अनुक्रमाने पुस्तक दुसरे 5 घटकांचा या पुस्तकात अंतर्भाव केलेला आहे। शाळा प्रमुखाची व्यवस्थापकीय भूमिकेची कार्यवाही सांकेतिक स्वरूपात पाहायला मिळते। ती त्याच्या कार्यालयीन व्यवस्थापनातूनच। कोणत्याही संस्थेचे व्यवस्थापन घटक कोणते अग्रक्रमाचा घटक असणार? भौतिक। शाळेच्या कार्यालयात हे भौतिक घटक म्हणजे नोंदवह्या व कागदपत्रे दोहोंचा प्रामुख्याने संबंध विद्यार्थ्यांच्या संदर्भातलाच। त्याची एकूण 12 प्रकारची यादी पुढील पहिल्या घटकाच्या प्रारंभी आली आहे। दुसरा नोंदवह्या व कागदपत्रांचा संदर्भ शिक्षक व अन्य सेवकांच्या बाबतचा, त्याचेही 15 प्रकार पुढे येतात। नव्या शाळा प्रमुखांनी नवे ज्ञान म्हणून व इतरांची त्यांची उजळणी व दृढीकरण म्हणून दखल घेणे आवश्यक आहे। कुशल व यशस्वी व्यवस्थापकाचे यशापयश या भौतिक घटकांच्या सापेक्ष व्यवस्थापनावर अवलंबून असणारच। कार्यालयीन व्यवस्थापनाचा घटक 2 आहे शालेय पत्रव्यवहाराचा संज्ञापन किंवा संदेहवहन संपर्क हा पत्रव्यवहाराचा हेतू। उत्कृष्ट पत्रव्यवहार करून उत्तम संज्ञापन किंवा संदेशवहन किंवा संपर्क साधणे ही एक भौतिक करामत आहे। ती प्रयत्नसाध्य आहे। पत्रव्यवहार कुणाकुणाशी कशा करता कसा ह्या पैलूंचा परामर्श या घटकात घेतलेला आहे। शाळा प्रमुखाला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाडण्यासाठी पत्रव्यवहाराच्या व्यवस्थापनाअंतर्गत पुरेशा असा वापर करता येतो। त्याने ते प्रत्यक्ष करायला मात्र हवे। पहिल्या घटकातील माहिती व ज्ञानाचे उपयोजन कसे व्हावे याची चर्चा करण्यात आली आहे ते तिसऱ्या घटकात। शालेय कार्यालयाची कार्यपद्धती ह्या जागेचे व्यवस्थापन, परिरक्षणाची तरतूद, नस्तीकरणाच्या पद्धती याचा परामर्श घेण्यात आलेला आहे। उपयोजनाचा तंत्राचा वापर करून व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करणे शाळा प्रमुखाला शक्य आहे। माध्यमिक शाळांची किमान व कमाल वेळा शिक्षण विभागाच्या अधिकारी तपासणी करीत असतात। या तपासणी शैक्षणिक गोष्टीसोबत कार्यालयीन व्यवस्थापनाचीही तपासणी अभिप्रेत असते। तपासणी अधिकाऱ्याच्या भूमिका पालनावर हे सर्व अवलंबून असते। ती भूमिका 4 घटक 4 मध्ये सुरुवातीलाच स्पष्ट मांडलेली आहे। तपासणीचे उपघटक देऊन त्यांचा तपशील देण्यात आलेला आहे। त्यात पूर्वतयारी म्हणून करावयाच्या गोष्टी, पाळावयाची पथ्ये, बारकावे, दक्षता यांचा उहापोह करण्यात आलेला आहे। व्यवस्थापन हे शास्त्र म्हटल्यानंतर त्याचे खास नियम असणे क्रमप्राप्त आहे। शालेय व्यवस्थापनाशी संबंधित नियमांचा अभ्यास हा पुस्तकाचा 5वा घटक शेवटी आलेला आहे, तरी त्याचे महत्त्व त्यामुळे कमी होत नाही। नियम माहीत असणे व्यवस्थापकास जितके जरुरीचे आहे तितकीच त्याची काटेकोर तामिलीही। येथे त्यातील शक्यतो अद्ययावत नियमांचा निर्देश केला आहे। वेळोवेळी हे बदलतात ह्याची जाणीव ठेवून नियमांचे काटेकोर पालन करण्यातून व्यवस्थापनाची शिस्त राखणे साक्षेपी शाळा प्रमुखांना सहज शक्य आहे।
शिक्षणक्रमावर समग्र दृष्टिक्षेप टाकल्यास व्यवस्थापकाच्या काही पैलूंचे दर्शन होते. त्या पैलूंचे प्रधान वा गौण अशी वर्गवारी करण्याचा धोका संभवतो. तसे होऊ नये. शालेय व्यवस्थापनाची सद्यस्थिती विचारात घेऊन त्याची आदर्शप्रत वाटचाल व्हावी म्हणून अशी वर्गवारी करणे इष्ट ठरणार नाही. शिक्षणाचे व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन, मानवी संबंधाचे व्यवस्थापन या सर्वच पैलूंचे महत्त्व सारखेच आहे. शाळा प्रमुखास त्यापैकी एखाद दुसऱ्या पैलूस प्राधान्य देऊन उरलेल्या गौणत्व देण्यास मुभा असता कामा नये. नियुक्त शाळा प्रमुखाच्या अभियोग्यतेवर ते सोपवून चालणार नाही. तशी शाळेच्या व्यवस्थापनातही सोयही नसते. शाळा प्रमुखाच्या कोणत्याही एका किंवा अनेक पैलूंकडे अभिवृत्तीची इच्छा कल झुकता कामा नये. तसे घडल्यास व्यवस्थापन दुभंगण्याची शक्यता असते किंवा अधिक असते. मग शाळेचे व्यवस्थापक एक किंवा की अनेक असाही परीक्षकांना किंवा निरीक्षकांना प्रश्न पडतो. भौतिक साधनसामग्री, मानवी घटक व कायदा नियम ह्या सगळ्यांच्या सुसूत्रीकरणाची जाणीव ठेवूनच त्याला व्यवस्थापन करणे शक्य आहे. इतरत्र उद्योग केंद्राच्या व्यवस्थापनात त्याच्या व्याप्तीनुसार व्यवस्थापनाचे सोयीस्कर विभाजन करता येते. तशी सोय शालेय व्यवस्थापनात नाही म्हणण्याची पेक्षा नसावी. शालेय व्यवस्थापनाचा संकलित व दूरगामी परिणाम साधण्यासाठी नसावी हा पक्ष श्रेयस्कर ठरतो. शाळा प्रमुखाने हे भान ठेवून कार्यालयीन व्यवस्थापनाकडे बघायला हवे. त्याचप्रमाणे येऊन गेलेल्या व नंतर येणाऱ्या पैलूंकडेही तो बघेल ही गृहीत धरले आहे. व्यवस्थापनाचे प्रशिक्षण निश्चित करताना ह्याच गोष्टीचा विचार पाठ्यक्रम रचणाऱ्यांनी समोर ठेवला आहे. तो दृष्टिकोन प्रशिक्षणार्थींनी समजावून द्यावा. त्यानंतर प्रशिक्षणात सहभागी व्हावे व त्याच्या प्रकाशात पुढील भूमिका पालन करण्याचा संकल्प करावा. अशी अपेक्षा बाळगण्यात आपण खूप काही अपेक्षितो असे वाटू नये हीच माफक अपेक्षा. धन्यवाद.